देवेंद्र फडणवीस मुंबईतून नागपूरमध्ये आले। नागपूरमध्ये फडणवीसांची संघाच्या नेत्यांशी चर्चा झाली। चर्चेनंतर फडणवीस दिल्लीत वरिष्ठांच्या भेटीला गेले। भाजपमध्ये काहीतरी मोठं घडत असल्याची आता या निमित्तानं जोरदार चर्चा सुरू आहे। ही तीन दृश्य आपण पाहतोय। मुंबईतून नागपूरमध्ये दाखल झालेल्या देवेंद्र फडणवीस यांना कार्यकर्त्यांनी गराडा घातलेला होता। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली। तुम्ही घेतलेली भूमिका पुन्हा मागे घ्या अशी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी विनंती केली। हे सगळं सुरू असतानाच तिथं नागपूरमध्ये संघाचे नेते फडणवीसांच्या नागपूर इथल्या निवासस्थानी पोहोचले आणि त्या ठिकाणी मात्र संघाच्या काही नेत्यांसमवेत फडणवीसांशी चर्चा झाली असल्याचं कळतंय। या चर्चेनंतर फडणवीस दिल्लीत वरिष्ठांच्या भेटी करता रवाना झालेले आहेत। ते दिल्लीत आता दाखल झालेले आहेत। त्यामुळे अर्थातच भाजपमध्ये काहीतरी मोठं घडत असल्याची आता चर्चा होतीये। या सगळ्याविषयी अधिक जाणून घेण्याकरता ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर जी आज आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। नमस्कार। मुद्दा हाच आहे पहिला या सगळ्यात उपस्थित होतोय की बघा, जेव्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली किंवा त्यांच्या नावाची घोषणा झाली, त्यावेळी मात्र अचानक मला यात काही जबाबदारी घ्यायची नाहीये, मी मात्र बाहेरूनच या सगळ्यावर लक्ष ठेवणार आहे अशी भूमिका तेव्हाही फडणवीसांनी घेतलेली होती। या भूमिकेला काही तास उलटत नाही तोच फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणून ही घोषणा करण्यात आली। अर्थात दिल्लीवरून या सगळ्या घडामोडी घडल्या आणि काही तासात बदलही झाले। एकीकडे तेव्हाही चर्चा होत होती की उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना दिल्लीवरून खरं तर या सगळ्या घडामोडी घडतायत का, दिल्लीश्वरांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद द्यावं असं सांगितलंय का, आणि आता सुद्धा नेमकी तीच पुनरावृत्ती घडताना दिसतेय। फडणवीसांना दिल्लीवरूनच सांगितलं असल्याची चर्चा आहे की राज्यातून थोडंसं बॅकफुटला या की ही फडणवीसांनी घेतलेली सुमोटो ॲक्शन आहे। नेमकं पडद्यामागे महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडतंय? एकतर मला पहिल्यांदा थोडं मागची घटना स्पष्ट सांगावी लागेल। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावं हे दिल्लीतनं जाहीररित्या सांगितलं गेलं। फडणवीसांनी ते दिल्लीतून जाहीर झाल्याच्या 1-2 मिनिट आधी फोन घेतला आणि ते म्हणजे त्या निर्णयापासून आदेशापासून मागे फिरू नयेत म्हणून ते सर्वसाधारण प्रत्येक व्यक्तीला कळेल अशा रीतीने घोषित केलं गेलं। यावेळीची परिस्थिती वेगळी आहे। देवेंद्र फडणवीस त्यांच्या गुणदोषांसकट भाजपला असलेला महाराष्ट्रातला सर्वात उत्तम चेहरा आहे। गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातली जातीय समीकरणं ज्या वाईट रीतीने चर्चेला येत आहेत त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देणारा हा नेता व्यथित झालेला असावा असा एक अंदाज आहे। खरं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला त्यांनी आरक्षण दिलं होतं, त्यामुळे त्या समाजाने त्यांना लक्ष करणं, त्यांच्या नावाने सोशल मीडियावर वाटेल ते मजकूर लिहिणं, त्यांच्या शारीरिक रचनेवरला टरबूज असं संबोधणं ते महाराष्ट्रातल्या काही मोठ्या नेत्यांनी केलं, ते काही उत्तम नाही आहे। त्यामुळे कुठेतरी या सगळ्यामुळे वैतागून देवेंद्र फडणवीस अगदी नानिवडेकरजी म्हणजे वाटत नाही तुमच्या प्रश्नाला उत्तर जे आहे। बोला बोला बोला। तुमच्या प्रश्नाला माझं उत्तर आहे की हे दिल्लीतनं त्यांना सांगितलं गेलं असं नसावं, कारण दिल्लीतलं भाजपचं नेतृत्व सर्वांना माहिती आहे। अगदी 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 ते जे नेतृत्व आहे 2 नेत्यांचं आणि JP नड्डा त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, निश्चित निश्चित ते काही कोणाला अशा रीतीने वागवत वगैरे नाहीत की तुम्ही असं बोला। लक्षात येतोय नानिवडेकरजी, आपण या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेजी सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये या चर्चेत। तुम्ही केलेल्या नुकत्याच केलेल्या ट्विट विषयी तर मी बोलणार आहेच, पण
काल जेव्हा या सगळ्या संदर्भात आपली फोनवरून चर्चा झाली, थेट आपण वाहिनीवर बोलताना देखील लोकशाही मराठीवर बोलताना थेट सांगितलं, पहा विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात विनोद तावडे परत येतील आणि आता त्याच दृष्टिकोनातून या सगळ्या घडामोडी घडतायत. पण नानिवडेकरजींचं असं म्हणणं आहे की हे काही दिल्लीवरून होत नाहीये, राज्यातली जातीय समीकरणं पाहता ही सगळी उलथापालथ घडते. नाही, मला असं म्हणायचंय की राज्यातली समीकरणं किंवा जातीय समीकरणं हा तर भाग आहेच, तो नाकारता येत नाही. कारण महाराष्ट्रामध्ये जर बहुल मराठा समाज असेल तर त्याचं नेतृत्व हे मराठेतरांनी करावं, हे तितकंसं पचणारं नसेल. किंबहुना त्यामुळे बहुल मराठा समाजाच्या नेतृत्वासाठी मराठा मुख्यमंत्री असावा, अशा न्यायाने सुद्धा ती मांडणी, ती रचना असू शकते. मात्र याला जोडूनच अजून एक गोष्ट मी आपल्याला सांगितली पाहिजे, जी मी कालही म्हटलं होतं, की काल देवेंद्रजींनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली, ही पत्रकार परिषद प्रायश्चित्ताचा भाग किती आणि राजीनामा नाट्याचा भाग किती हे जरा तपासणं गरजेचं आहे. कारण ते ज्या पद्धतीने काल बोलले, मला असं वाटतं त्यांना त्यांच्या समर्थकांपर्यंत तो एक संदेश द्यायचा होता की माझ्यावर कारवाई होऊ शकते. तर अशा वेळेला तुम्ही थोडे अलर्ट राहिलं पाहिजे, तुम्ही थोडंसं दबाव तंत्र तयार केलं गेलं पाहिजे. आणि तसंच ते मग काल काही निवडक कार्यकर्ते देवेंद्रजींच्या बंगल्यासमोर गेले, तिथे त्यांनी घोषणाबाजी केली, आम्हाला हेच नेते हवे आहेत, म्हणजे जेणेकरून केंद्रातल्या नेतृत्वाला सांगायचा प्रयत्न की अगदी असेल तर त्यासाठी फक्त आणि फक्त तेच पाहिजे आहेत. तर त्या अनुषंगाने, परंतु हे फार इंटरेस्टिंग आहे की देवेंद्रजींनी एवढं बोलल्यानंतरही देवेंद्रजींच्या जीवावर ज्या ज्या लोकांनी, म्हणजे ज्याला मलिदा गँग म्हणता येईल, त्यातला एकही देवेंद्रजींच्या समर्थनार्थ येताना दिसत नाहीये. एकट्या मोहित कंबोजचं जर ट्विट सोडलं आणि पक्षाकडून कायम उपेक्षित आणि विनमुख राहिलेल्या केशव उपाध्ये अगदी ताई, नेटवर्क मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतोय, तुमचा चित्रा वाघ आवाज असेल, व्यवस्थित प्रसाद लाड असतील, प्रवीण दरेकर असतील, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, आशिष शेलार, कितीतरी नावं असतील की ज्यांना देवेंद्रजींनी जवळ केलं, चांगले दिग्गज नेते संपवून यांना जवळ केलं होतं. यातला एकही नेता कालपासून देवेंद्रजींच्या अजिबात त्यांच्या समर्थनात बोलताना दिसत नाही. म्हणजे देवेंद्रजी एकटे पडलेले आहेत आणि अशा स्थितीत तर विनोद तावडेंचं येणं अजून जास्त ठाम होत जातं. मला वाटतं विनोद तावडे येतील. अगदी ताई, तुम्ही ठाम म्हणताय की फडणवीस एकटे पडतायत आणि या सगळ्यात विनोद तावडेंची एंट्री सध्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. पण एकीकडे विनोद तावडेंच्या नावाची चर्चा होत असताना नितीश कुमारांसंदर्भात विनोद तावडेंनी केलेली पडद्यामागची खेळी सुद्धा नाकारता येत नाहीये. मी दोघींना सुद्धा खरं तर हा मुद्दा विचारतेय. नितीश कुमार जेव्हा इंडिया आघाडीचा मुद्दा आहे म्हणून सुषमाताई तुमच्याकडे येते, इंडिया आघाडीमध्ये नितीश कुमार यांना वाटलेलं होतं की आपल्याला संयोजक पद मिळेल, पण जुलैच्या सगळ्या बैठकीमध्ये नितीश कुमार नाराज झाले आणि त्यानंतर मात्र पुन्हा या सगळ्यापासून त्यांनी फारकत घेतली. हे झाल्यानंतर मात्र विनोद तावडेंनी एंट्री घेतली तिथं आणि विनोद तावडेंची भूमिका फार महत्त्वाची होती. आज विनोद तावडेंनीच नितीश कुमारांना त्या ठिकाणी पाठिंबा दिल्यानंतर, विनोद तावडेंनी नितीश कुमारांची चर्चा केल्यानंतर आज जेव्हा एनडीएत या सगळ्या घडामोडी घडतायत, सत्ता स्थापनेच्या दृष्टिकोनातून जेव्हा नितीश कुमार यांची गरज लागतीये, तेव्हा मात्र कुठेतरी विनोद तावडे यांनी त्यावेळी घेतलेली भूमिका आज एनडीए करता तारणहार ठरतीये. आणि म्हणून हे गिफ्ट आहे का विनोद तावडेंना, असं नाही का वाटत? विनोद तावडेंच्या संदर्भाने काल जर आपण ती पत्रकार परिषद जर काळजीपूर्वक ऐकली असेल तर त्यात आमचं कुठे चुकलं या हेडिंग खाली त्यांनी ज्या चुका वाचून दाखवल्या देवेंद्रजींनी, त्यात त्यांनी एक असा मुद्दा सांगितला की उमेदवार निवडीत आमची चूक झाली. आता उमेदवार निवडीत चूक झाली म्हणजे काय, तर देवेंद्रजींना अप्रत्यक्षपणे हे तावडेंना सुनवायचे होते की उमेदवार मी निवडलेले नाहीत, हे उमेदवार तावडेंनी निवडलेले उमेदवार आहेत, तावडेंनी सुचवलेले. म्हणजे लोकसभेच्या उमेदवार निवडीमध्ये सुद्धा
तावडेंचं पारडं किती जड होतं आणि त्याच्यामुळे देवेंद्रजी किती दुखावले गेलेले होते आतून, ती खतखत काल तर बाहेर आले. लोक काय बोलतात त्यापेक्षा लोक काय राखून ठेवतात हे शोधून काढणं म्हणजे राजकारण असतं. तर काल ती खतखत बाहेर येत होती. दुसरी गोष्ट अशी की विनोद तावडेंनी मागच्या काही काळामध्ये राज्यातले काही महत्वाचे प्रवेश करून घेतले. जसं की एकनाथ खडसेंना सामावून घेण्याची गोष्ट असेल. हे वेगळं सांगायची गरज नाही की पंकजा मुंडेंना साईडलाईन करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनीच सगळ्यात जास्त केलं महाराष्ट्रामध्ये. परंतु त्या पंकजा मुंडेंना अचानक उमेदवारी मिळणं आणि पंकजा मुंडे ज्या राजकीय विजनवासात गेल्या होत्या त्या पुन्हा सक्रिय होणं हे विनोद तावडेंमुळे झालेलं आहे. हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे तावडेंचं पारडं राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा, कारण आपण बघितलं असेल की लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जी वाचून दाखवली गेली, ती पहिली यादी वाचण्याचा मान ज्याच्यामध्ये दस्तूर खुद्द मोदीजींचं नाव होतं उमेदवार म्हणून, ती वाचण्याचा मान विनोद तावडेंना मिळणं, याच्यातच विनोद तावडेंचं केंद्रीय पातळीवरचं वजन किती वाढलेलं आहे हे स्पष्ट करणारं आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून आता राज्यातलेही एक एक नेते हे देवेंद्रजींची साथ सोडताना दिसत आहेत. अगदी सुषमाताई, अगदी शेवटचा सवाल विचारते, राहत नाहीये म्हणून हा सवाल विचारते. विनोद तावडेंचं नाव तुम्ही सुरुवातीला घेतलं होतं आणि एकूणच अजातशत्रू अशी खरं तर हे व्यक्तिमत्व आहे विनोद तावडेंचं. मातोश्रीवर सुद्धा चांगले संबंध आहेत. डॅमेज कंट्रोलच्या या सगळ्या सिच्युएशनमध्ये तावडे जर राज्यात आले आणि विधानसभेमध्ये तावडेंनी पुन्हा एकदा मातोश्रीसाठी हात पुढे केला तर मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका काय असेल? एखाद्या पक्षाशी युती करायची की नाही, अलायन्स पॉलिटिक्स मध्ये कोण सोबत असावं कोण असू नये हा निर्णय सर्वथा पक्षश्रेष्ठींच्या पातळीचा आहे. आम्ही फार फार तर या सगळ्यांमध्ये घेतलेल्या भूमिकेची अंमलबजावणी करणारे शिवसैनिक आहोत. त्यामुळे नंतर काय होणार आहे यावर मी आता भाष्य करणं उचित नाही. परंतु जेवढं काही माझं आकलन आहे, जेवढी काही मला कळतंय त्यानुसार मला नाही वाटत की आम्ही असा कुठला निर्णय घेऊ ज्या ताकदीने आम्ही आमची भूमिका लोकसभेला लोकांमध्ये घेऊन गेलो त्याच भूमिकेसह आम्ही विधानसभांना सुद्धा सामोरे जाऊ. अगदी. सुषमाताई आणि मृणालिनी नानिवडेकरजी, तुमच्या दोघींचे देखील मनापासून आभार. या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.